हॅलो मित्रांनो, झेन झी जनरेशन विषयी आपण बोलणार आहोतच. याच्यावरती मोठा व्हिडिओ येणार आहे, पण आज एक इंट्रो घेऊया. व्हॉट इज झेन झी जनरेशन? जे 1997 म्हणजे 97 to 2012 पर्यंत जे जन्मलेले, दॅट इज कॉल्ड ॲज अ झेन झी जनरेशन. बघा, या जनरेशननं एक तर जन्मताच मोबाईल बघितलेला आहे आणि त्याच्यात सर्वात मोठी गोष्ट, सर्वात आनंदाची गोष्ट त्यांना अशी वाटत होती त्यांच्या आई वडिलांना, की बघा माझ्या मुलाला मोबाईल येतोय, हँडल करता आम्हाला येत नाही पण त्याला येतोय, युट्यूब बघता येत आहेत. आणि ते कुठंतरी थोडंसं लिमिटच्या बाहेर झालं की लगेच आपण त्यांना म्हणतोय की झेन झी जनरेशन वरती ब्लेम करते. कोण रिस्पॉन्सिबल आहे अशी परिस्थिती घडवण्यासाठी? तर पालकांचा पण त्याच्यामध्ये हात आहे. परंतु आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट जर आपण झेन झी विषयी जर घेतली तर हे जे आहेत ते एक तर बदल लवकर स्वीकारतात आणि दुसरी गोष्ट, हे डिजिटल जगामध्ये असतात, परिवर्तन त्यांना फार लवकर आवडतं आणि त्यांना स्मार्टफोन इझिली ते हँडल करतात, म्हणजे यूज टू झालेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट जी आहे तर ते सोशल मीडियाच्या जगात जन्मलेले आहेत. त्यांचे जे विचार करण्याची क्षमता आहे तर ती ऑब्व्हियसली जरा जास्त फास्ट असणार आहेत, कारण की त्यांना फार कमी वयात कंटेंट फार जास्त भेटलेले आहेत. तर काही गोष्टी त्यांच्याकडून चुकतही असेल, परंतु आपण जर त्या झेन झीला प्रॉपर डिरेक्शननं नेलं, प्रॉपर फोकस जर त्यांच्याकडनं करून घेतला तर नक्कीच ते क्रांती घडू शकतात. कारण की आपल्याला नेपाळचं उदाहरण पण कळालेलं आहे. परंतु प्रॉपर जर डिरेक्शन असेल तर, आणि जर ते डायव्हर्जन झाले त्यांच्या एनर्जीचं, तर त्या आपल्याला मग असं वाटतं की हे असे कसे आहेत बाबांनो, हे इतके इम्पॅशनेट कसं काय, हे असं का होतंय की ते कसं काय एकदम सडनली 10वीतला मुलगा, जसं आपलं पुण्याची गोष्ट बघितली, 10वीच्या मुलांनी काय केलं ते आपल्याला माहितच आहे. ते म्हणजे 10वीतला विद्यार्थी तो क्राईम करू शकतोय किंवा सडनली इतकं इम्बॅलन्स आहे, स्वतःचे इमोशन कंट्रोल करू शकत नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला झेन झी सोबत आई वडील असेल किंवा मोठा भाऊ बहीण असेल किंवा मित्र असेल, त्याला खंबीरपणे सोबत राहून त्याच्या ज्या पण काही डिफिकल्टीज असेल, त्याचे प्रॉब्लेम असेल, त्याच्यासोबत डिस्कस करणं आता फार गरजेचं झालेलं आहे. नसता त्यांचा उद्रेक बाहेर पडेल आणि नंतर मग आपण म्हणू ही पिढी झेन झी जनरेशन वाईट आहेत. वाईट नाहीये, तर त्यांना परिस्थितीमुळं काही गोष्टी आहे की त्यांना हँडल करता येत नाहीयेत. तर कशा? फॉर एक्झाम्पल, जेव्हा अगोदरच्या पिढीला म्हणजे 1997ची अगोदरची गोष्ट आहे, तेव्हा म्हणजे 80चा काळ असेल, तेव्हा 20 वर्ष लागत होते जग बदलायला. परंतु 2000च्या नंतर जग 10 वर्षाला बदलायला लागलं आणि 2015च्या नंतर तर जग 5 वर्षाला बदलायला लागलं, 10च्या नंतर 5 वर्षाला बदलायला लागलं आणि 2000 मी तर म्हणेल 2020 म्हणजे कोविडच्या नंतर जग दरवर्षी बदलत आहेत. तर मग त्यांना ते कॉपअप करायला त्रास होतोय झेन झी जनरेशनला. मग तिथं काय होऊन जाते, तिथं त्यांना लागतीये साथ. यामध्ये बरेच पेरेंट्स काय झालेत, या झेन झी जनरेशनचे आई वडील काय झालेत, दोघं पण काय झाले, वर्किंग झालेत, म्हणजे वर्किंग वुमेन पण वाढलेले आहेत. तर ऑब्व्हियसली आई वडील दोघं पण, मम्मी पप्पा त्यांना वेळ देऊ शकत नाहीये आणि तिथं त्या झेन झीची घुसमट होती ऍक्च्युअली. म्हणून त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना, त्या जनरेशनला असं वाटतंय की आम्हाला समजून घेत नाहीये. तर मी सांगतो, प्रत्येक आई वडील समजून घेऊ शकतात, फक्त त्यांना एक्सप्रेस करा. झेन झी जनरेशनच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे मी त्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल आणि आई वडिलांना पण सांगेल, त्यांना पण कधीतरी ऐकून घेत चला. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला झेन झी विषयी जाणून घ्यायच्या आहेत आणि इम्प्लिमेंट पण करायच्या आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्वाचं जे आहे, तो मी कंटिन्यू एक पॉडकास्ट आणि एक सिरीज बनवत आहेत छोटे छोटे व्हिडिओची झेन झी वरती. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा आवडला असेल किंवा पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, थँक्यू. तब तक के लिए टाटा, बाय बाय.